नमस्कार, मी ज्योती. आपल्या ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण मस्त असा आंब्याचा आणि चॉकलेटचा केक करणार आहोत, म्हणजे मँगो चॉकलेट केक करणार आहोत. तर आंब्याचा सीझन चालू आहे, तर त्यासाठी आपण वेगवेगळे आंब्याचे पदार्थ तर केलेच पाहिजेत. आणि सध्याला बच्चे मंडळांनासुद्धा सुट्ट्या चालू आहेत, तर मग काय विचारता, त्यांच्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ केले, ते बच्चे मंडळीसुद्धा खुश आणि आई देखील खुश. तर त्यासाठीच आज आपण केक करणार आहोत. आता त्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करायची आहे, ती म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत, तर त्या भांड्याला आपल्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे तेलाने छान ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. तर मी इथे एक डबा घेतलेला आहे. तुम्ही इथे केक टीनसुद्धा घेऊ शकता, किंवा असं एखादं भांडं असेल तुमच्याकडे तर ते देखील घेऊ शकता. आता ह्या भांड्याला मी बटर पेपर लावलेला आहे आणि त्यावर पुन्हा मी तेलाने ग्रीसिंग करून घेणार आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाने किंवा मैद्याने ह्याला डस्ट केलं तरी देखील आपला केक अजिबात भांड्याला चिकटत नाही. तर ही झाली आपली पूर्वतयारी. आता आपल्याला इथे एक ग्लास घेतलेला आहे मी काचेला, ह्याला देखील तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. तर ह्या काचेच्या ग्लासाचं काय करायचं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. आता हे जे ग्रीसिंग केलेले भांडे आहे ते आपण बाजूला ठेवून देऊयात आणि केक बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपल्याला इथे पिठी साखर करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी इथे 1/3 कप साखर घेतलेली आहे आणि तेही आपल्याला मिक्सरमध्ये छान अशी बारीक करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर तुम्ही डायरेक्ट ही केकच्या बॅटरमध्ये घातली तरीसुद्धा चालू शकतं. आता ह्या साखरेमध्ये आपण जितकी आपण साखर घेतलेली आहे तेवढंच आपण दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट नाही आहे. आता हे सुद्धा आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये काढायचं आहे. आता 1 कप मी यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही ह्याऐवजी मैदासुद्धा घेऊ शकता, पण आज आपण गव्हाच्या पिठाचा इथे केक करणार आहोत, म्हणजे तो जास्त पौष्टिक होईल. आता त्यामध्ये मी 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टेबलस्पून मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे. आता 1/3 कप मी इथे तेल घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर मेजरिंग स्पून नसतील किंवा असे भांडे नसतील तर तुम्ही एखाद्या वाटी किंवा कपनीसुद्धा एक हे माप सेट करू शकता, म्हणजे सगळे जे पदार्थ आहे ते एकाच कपाने किंवा वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता. आता आपल्याला हे तेल आणि हे पीठ जे बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातलेला आहे ते सर्व असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या गव्हाच्या पिठाच्या सर्व आपल्याला ह्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि मग नंतर आपण यामध्ये दूध घालून हे पीठ छान असं मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे ते केकचं बॅटर आहे ते छान मिक्स करून घेणार आहोत. आता कट अँड फोल्ड मेथडने आपण वापर करून छान हे बॅटर आहे ते आपण छान असं मिक्स करूया. आता ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दूध घालायचं आहे, कारण हे पीठ जास्त घट्ट आहे. आता दुधाचा वापर आपल्याला अगदी थोडा थोडाच करायचा आहे, कारण अंदाज घेत घेत आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. नाहीतर काय होईल, मग हे पीठ जास्त पातळ होऊन जाईल आणि केक आपल्याला हवा तसा फुलणार नाही. तर अगदी थोडं थोडं करून आपल्याला दूध घालायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे बॅटर छान असं मिक्स झालेलं आहे, परंतु थोडंसं घट्ट आहे. तर आपण आणखीन दूध घालून हे छान पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. आता बॅटर आपलं इथे छान असं तयार आहे. 1 चमचा मी इथे व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. तुम्ही ह्याऐवजी वेलची पावडर इथे घातली तरीसुद्धा चालू शकतं, काही हरकत नाही. आता अगदी छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे. आपलं इथे केकचं बॅटर अगदी मस्त इथे तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण थोडंसं पुन्हा दूध घालून पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलं होतं. तर मस्त असं आपलं केकचं बॅटर तयार आहे. आता हे केकचं बॅटर आपल्याला 2 पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे. तर त्यासाठी मी इथे 1 चमचा कोको पावडर घेतलेला आहे. तुम्ही ह्याऐवजी चॉकलेट जर वितळवून घेतलं किंवा मेल्ट करून घेतलं तरी देखील चालू शकतं, परंतु मी 1 टेबलस्पून इथे कोको पावडर घेतलेली आहे. आता 1 चमचा दूध घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी अगदी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्या गाठी संपूर्ण मोडून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हे चॉकलेटचं बॅटर या केकमध्येच घालायचं आहे, म्हणजे आपलं चॉकलेट आणि आंब्याचा मार्बल केक तयार होईल. आता अर्धा केकचं बॅटर आपण ह्या कोको पावडरमध्ये घालणार आहोत, म्हणजे या मिक्सरमध्ये घालणार आहोत आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. हे पीठ आहे ते अजूनही घट्ट आहे, तर आपण अगदी थोडंसं हे दूध घालून पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेणार आहोत. अगदी दूध ते 2 चमचे मी इथे दूध वापरलेलं आहे, कारण आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दूध ह्यामध्ये अजिबात जास्त वापरू नका, कारण आपल्याला हे बॅटर आहे ते 2 पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. तर हे झालं आपलं चॉकलेटचं बॅटर. आता इथे अर्धं बॅटर शिल्लक ठेवलं होतं, त्यामध्ये मी आंब्याचा रस घातलेला आहे. इथे मी 1 आंबा मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता, त्याचा रस मी घातलेला आहे. तर ह्यामध्ये रंग वगैरे अजिबात घालायची गरज नाही, आंब्याचा नॅचरल रंग खूप सुंदर आलेला आहे. तर दोन्ही इथे केकचं मिश्रण छान तयार आहे. आता जे आपण केक टीन इथे ग्रीसिंग करून ठेवलं होतं जे भांडं, त्यामध्ये आपण हा ग्लास असा उपडी ठेवलेला आहे आणि दोन्ही हाताने आपल्याला हे बॅटर
हळूहळू यामध्ये सोडायचं आहे। तर व्हिडिओ दाखवते आहे त्याप्रमाणे अगदी हे बॅटर सावकाश सोडत जा, म्हणजे अगदी छान आपलं हे बॅटर सेट होईल। आणि अजिबात घाई करू नका हे बॅटर घालताना, नाहीतर मग मिक्स होण्याची शक्यता आहे। तर आपल्याला एक साईडने आपण मँगोचं मिश्रण घातलेलं आहे आणि एक साईडने आपण चॉकलेटचं मिश्रण घातलेलं आहे। तर इथे आपण केकचं भांड्यावर थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये आपल्याला हा केक भाजण्यासाठी ठेवायचा आहे। तर कढई मी छान अशी गरम करून घेतलेली आहे आणि त्यावर कुकरची जाळी ठेवलेली आहे। आता हे केकचं भांडं ठेवायचं आहे आपल्याला त्यावर आणि 30 ते 40 मिनिटं हा केक आपल्याला भाजून घ्यायचा आहे। अगदी मंद गॅसवर भाजायचा आहे, तुम्हाला कमी जास्त वेळसुद्धा लागू शकतो, गॅसच्या फ्लेमवर सर्व अवलंबून आहे। तर इथे आपला केक छान असा तयार झालेला आहे। मला 40 ते 45 मिनिटं लागले केक भाजायला। तर टूथपिक पहा किती छान अशी क्लीन येत आहे, म्हणजे आपला केक किती छान असा भाजून झालेला आहे। आता आपण हा केक थंड करून घ्यायचा आहे। गरम असताना हा केक सोडवायला जाऊ नका, नाही तर तो मधून तुटू शकतो। पूर्ण थंड झाल्यावरच आपण सुरीच्या मदतीने अशा ह्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि जो आपण ग्लास ठेवला होता त्याच्या देखील आपण बाजूने अशा कडा सोडवून घ्यायच्या आहेत। आता हा केक आपण डिमोल्ड करून घेऊया। तर मी एक ताट घेतलेला आहे इथे आणि त्यावर हा जे केकचं भांडं आहे ते उपरी करायचं आहे, थोडंसं टॅप करायचं आहे हाताने आणि हा केक सोडवून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता केक आपला अजिबात कुठेही चिकटलेला नाही आहे, तर फक्त थोडंसं बाजूने चिकटलेला आहे, कारण आपण इथे बटर पेपर लावला नव्हता। तर अगदी आपला सावकाश असा मस्त असा केक इथे डिमोल्ड झालेला आहे। तर आता आपण जो इथे ग्लास आहे तो सुद्धा हा सोडवून घेऊया। तर किती सावकाश निघत आहे हे पहा, अगदी छान इथे निघलेला आहे, कारण आपण ग्लासाला सुद्धा तेलाने अगोदर ग्रीसिंग करून घेतलं होतं। तर इथे मस्त आपला इथे छान असा आंब्याचा आणि चॉकलेटचा मार्बल केक तयार झालेला आहे। पाहू शकता खूप छान याला जाळी आलेली आहे, अगदी सुंदर जाळी आलेली आहे आणि खूप छान असा फुललेला देखील आहे। हे पहा, तर अगदी स्पॉन्जी झालेला आहे आपला केक। तर आता आपण हा केक कट करून पाहूया आणि रंग तर अगदी भन्नाट आलेला आहे, खूप सुंदर। तर तुम्हाला मी ह्याची जाळी दाखवते अगदी छान अशी जवळून। हे पहा, हे पहा किती सुंदर जाळी आलेली आहे आणि त्यामुळे आपला केक छान असा स्पॉन्जी झालेला आहे। आता आपण हा केक आहे तो कट करून घेऊयात। तर पाहू शकता तुम्ही हे केकला आतून सुद्धा खूप छान अशी जाळी आलेली आहे आणि स्पॉन्जी झालेला आहे अगदी केक आपला। तर आणखीन आपण हा केक कट करून घेऊयात। हे पहा, आणि रंग तर अगदी सुंदर आलेला आहे। तर खूप सुंदर आपला इथे स्पॉन्जी असा मँगोचा आणि चॉकलेटचा 2 फ्लेवरचा इथे केक आपला तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान आपला केक इथे अगदी जाळीदार तयार झालेला आहे। तर खूप छान असा घरच्या घरी आपल्याला इथे केक तयार करता येतो आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये आपला हा केक छान असा तयार होतो, विकतचं सामान आणायची काही गरज लागत नाही। तर तुम्ही सुद्धा माझी ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये कळवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।